भक्त श्री गुरु तुकाराम महाराज यांच्या अमृतवाणीतनं जन्माला आलेला अभंग असून या अभंगामध्ये श्री तुकाराम महाराज आपली इष्ट देवता भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या समोर समीप उभं राहून देवाला सांगता, देवा तुझ्यावर जबाबदारी, माझी आवड पूर्ण कर, माझी आवड पूर्ण कर, मला जे जे आवडतं ती वासना पूर्ण कर, अशी माझी इच्छा पूर्ती कर, असा भाव व्यक्त करणारा चार चरणाचा अतिशय लहानसा अभंग कीर्तन सेवेकरता म्हणून दाखवला. विठ्ठल अभंग श्री तुकाराम महाराजांचा आहे. निवडलेल्या म्हणून दाखवलेल्या घेतलेल्या अभंगावर कैशा वेळेपर्यंत सरळपणाने, अर्जवपणाने, अभिमानरहितपणाने वाङ्मय सेवा प्रभुचरणे समर्पित करण्याच्या प्रथमता पूर्वी प्रारंभी अगोदर आपल्या या रोकडोबा नगर या क्षेत्रामध्ये, ह्या गावामध्ये थोडा तानपुराता कमी करा. गेल्या 2-3 वर्षापासून भगवान श्री पंढरीश परमात्मा तथा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, ग्रामदैवत भगवान हनुमंतराय आदी करून स्थान देवतेच्या कृपेने, कृपा प्रसादाने तथा ज्ञानोबा, तुकोबा, संत सम्राट निवृत्तीनाथ महाराज, आमचे खालशाचे प्रमुख संत श्रेष्ठ नामदेव महाराज आदी करून संतत्वाच्या वैकुंठवासी मास्तर बाबा खैदेकर, वैकुंठवासी ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज खेडगावकर, वैकुंठवासी भीमराव दादा पाडळदेकर आदी करून महात्म्यांच्या आशीर्वादाने रोकडोबा परिसरातील सखल कार्यकर्ते, ग्रामस्थ, आबालवृद्ध, भक्त भाविक परिवार सगळ्यांच्या अथक परिश्रमाने आमचे जयेश महाराज पाडळदेकर पाळतकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने संस्थेतल्या सगळ्या विद्यार्थी तथा हरिभक्तपरायण शिवाजी महाराज असतील, ही सगळी भजनी मंडळ असेल, सिस्टीम चालक ऑपरेटर आमचे गणेश महाराज असतील, माझ्याबरोबर आलेले आमचे हरिभक्तपरायण मधुकर आबा, अंकुशदादा असतील, पवारसाहेब असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीने संपन्न होणारा हा सोहळा अतिशय चांगला कालखंड पाहून खूप सुंदर असा सप्ताह होतो. मगाशी ज्यांच्याकडे संत प्रसादाचा कार्यक्रम होता तिथे कोणीतरी एक व्यक्ती आली, त्याने मला कानात सांगितलं की छोटंसंच गाव आहे, सगळा परिचय करून दिला. आणि तो परिचय करून देत असताना त्या परिचयाच्या मागे त्यांच्या भावना अशा होत्या की काही त्रुटी असल्या तर सांभाळून घ्या, असा त्यांचा भाव होता. असंच ना, बरोबर आहे ना? पण मी असं म्हणेन, सप्ताह किती मोठा करतात याला काहीच महत्व नाही, तो करतात किती प्रेमाने त्याला महत्व आहे. छोटस का गाव असे ना, छोटासा का पूर्ण गाव बी नाही, फक्त नंबर 6 वार्ड आहे, असंच ना. 100% मी उभा राहिलो तर निवडून येईल इथे 2 तासापुरता. आणि अतिशय सुंदर कार्यक्रम करतायत तुम्ही. इतक्या छोट्या परिसरामध्ये अगोदर 3 दिवस कीर्तन केले तुम्ही, 2 वर्ष 3 दिवसात सप्ताह केला आणि आता 7 दिवस सप्ताह करतायत. खर तर इतका सुंदर कार्यक्रम जर तुम्ही करत असाल मंडळी, काय झालं, काल माझे एका गावाला कीर्तन होतं. ते गाव आपल्याच मालेगाव तालुक्यात कंकराळे, कंकराळाला कीर्तन होतं शिवाजी महाराज. काल त्या गावाच्या लोकांना अखिल विश्व वारकरी परिषदेच्या वतीने त्यांना वारकरी सेवा रत्न पुरस्कार दिला. का दिला ते पण सांगतो. तिथे जो सप्ताह होतो 5-7 वर्षापासून, तो सप्ताह गावातले मराठा समाजाचे किंवा हटकर समाजाचे माणसं करीत नाही, मग तो सप्ताह करतात आदिवासी भिल्ल मंडळी. मी काय म्हणतो नीट ऐका, आदिवासी भिल्ल सप्ताह करतात. त्यांची पत्रिका आहे. मागच्या वर्षी 2-3 चॅनल वाले तिथे हजर होते बरं का, युट्यूब वाले सगळे होते मागच्या वर्षी. खूप सुंदर मागच्या वर्षी पण त्यांनी सप्ताह केला आणि इतका चांगला सप्ताह करतात. ते मला पहिल्या वर्षी असं म्हटले, तात्या म्हणे आम्ही वर्षभर काय करतो ते सोडून द्या. कळलं तुम्हाला? आम्ही वर्षभर काय करतो ते सोडून द्या. कळत असेल तुम्हाला? पण 7 दिवस आम्ही सगळं बंद करतो म्हणे, बरं का जयेश. 7 दिवस आम्ही सगळं पाळणं पण बंद करतो आणि देणं पण बंद करतो. म्हटलं कुणालाच देत नाही तुम्ही? ते म्हणे तात्या तुम्ही जरी आले तरी देणार नाहीत म्हणे. कळलं का? मागच्या वर्षी
इतकं काटेकोरपणाने ते सप्ताह करतात. काय आवाज कमी येतो का? नाही ना? काय लागणार आहे? मी समाधानी घरूनच. बर का जयेश? आणि मग त्या लोकांना मागच्या वर्षी पुरस्कार जाहीर केला. इतकं सुंदर कार्यक्रम करता तुम्ही, तर तुम्हाला पुरस्कार दिला पाहिजे. आणि मग काल तिथे पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम होता. त्या लोकांना काल पुरस्कार दिला. त्यांच्या पाठोपाठ तुमच्या रोकडोबा वस्तीवरचाही कार्यक्रम न जाणू माझ्या अंतःकरणामध्ये ठसला, मनात ठसला. तुमची कार्यप्रणाली, आचारसंहिता मला जर पटली बरोबर, तर न जाणू पुढच्या वर्षी तुम्हाला पण वारकरी मंडळाच्या वतीने वारकरी संत साहित्य सेनारत्न तुम्हाला पुरस्कार होऊ शकतो पुढच्या वर्षी. पण वर्षभर तुमच्या कार्याची मी वाटचाल पाहिजे. बरोबर आहे ना? आज तू इतका छोटा कार्यक्रम तुम्ही करतात, आणि ह्या कार्यक्रमातला मला वाटतं सप्ताहातला कलशपूर्व कीर्तनाचा प्रयोग, ती जबाबदारी आमच्या महाराजांनी माझ्याकडे आली. उद्या काल्याचं कीर्तन आहे आणि त्याच्या अगोदरची कीर्तन सेवा माझ्याकडे. आज जो अभंग पाहिजे तो अभंग कीर्तना करता म्हणून दाखवला. विठ्ठल विठ्ठल गोष्ट. कलाकार पण बिचारे लहान उगवते कलाकार आहेत. उगवत्यांना काही असं डिसमोड करत जाऊ नये. उगवत्यांना पूर्वी गावोगावी भजनी का बरं कमी झाली? याचं कारण तेच झालं, पोरं भजन करायला लागले की वयोवृद्धान त्यांना हाय ठेवतात असं करायचे. बरोबर ना? त्या पोऱ्या म्हणते असं माळ टाळ, ऐकायला ऐकीदारनं काम निघून गेले ते माळकरी. त्याच्यामुळे माळकरी पातळी होऊन गेली भजनी. आपण यांना प्रोत्साहन द्यायचं. काय काही ना अशी सवय, उगवत्याला त्रास दिला की तो उगवतच नाही. बरोबर आहे ना? उदाहरणार्थ शिवाजी महाराज असा जमिनीतनं कोंब निघाला, कोंब. त्या कोंबवर बकरीने शेळीने पाय ठेवला तर काहीच होणार नाही, पण कदाचित गायीने ठेवला तरी काही होणार नाही. पण जर चुकून म्हशीने पाय ठेवला, अरे तो कोंब उगतच नाही. तसे काही बेकार माणसाचे बोल अशा असं बोलतात की ते माणसं वारकरी संप्रदाय सोडून देतात. यांचा मला फोन येऊन गेला, यांच्या गुरुचा फोन आला, तात्या पोरांना सांभाळा बर का. अरे मी म्हटलं काही अडचण नाही. एक काल माझा पण असाच होता. 35-40 वर्षाच्या अगोदर मी पण त्या वयात होतो. मी पण असं साथ करायचो. मस्तपैकी कीर्तन आहे का. आज सप्ताहातला अंतिम टप्प्यातला दिवस आहे. आमचे दाभाडेचे जुने श्रवण करणारे माणसं पण इथे कीर्तनाला आहेत. काय आहे, शेवटी विनंती पर अभंग घ्यायचा असतो. आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज देवाला सांगतात, देवा माझी आवड पूर्ण कर. असा अभंगातला प्रमुख विषय आहे. काय आहे, जीव म्हटला की त्याला आवड आहे. आता माझ्याचकडे पाहा, तुम्ही चांगला ऐकणार. जीव म्हटला की त्याला आवड आहे. आवड नाही असा माणूस नाही, जीव नाही. फार झालं तर या प्रत्येकाच्या आवडीचे विषय भिन्न भिन्न वेगळे वेगळे असू शकतात, पण आवड नाही असा माणूस नाही. त्यात संत साहित्याने कथन केल्यानुसार वेदोक्त सार जर आपण पाहिला तर असं विषय आलेला आहे. आवडीच्या बाबतीत असे प्रकार आहेत. एकाला सर्व आवडत नाही, सर्वांना एक आवडत नाही, एकाला एक आवडत नाही, आणि सर्वांना सर्व आवडत नाही. किती प्रकार झाले? तुम्ही नेहमी ऐकणारे नीट ऐका. एकाला सर्व आवडत नाही, सर्वांना एक आवडत नाही, एकाला एक आवडत नाही, आणि सर्वांना सर्व आवडत नाही. किती प्रकार सांगितले? तसे 4 आणि तसे 2 असे प्रकार आहेत. याचा अर्थ असा आहे की आवड प्रत्येकाची वेगळी वेगळी. यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, मला वाटतं तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण पण केलं, ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी सांगतो ऐका. खुणवू नका, काहीच करू नका, सगळं बरोबर चालू आहे. ज्ञानेश्वर महाराजांची एक अशी ओवी, माऊली म्हणतात प्रत्येकाच्या आवडीनुसार नाव पण वेगळे वेगळे, प्रत्येकाची आवडीनुसार वेशभूषाही वेगळी वेगळी, आणि प्रत्येकाचा आवडीनुसार वागणं सुद्धा वेगळं वेगळं. मग ज्ञानोबा ओवी वाटतात, याचे नामे ही अनाने, अनारिसे वर्तने, वेशई सिनाने अवघियांचे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात
अरे प्रत्येकाचे नाव सुद्धा वेगळे वेगळे ना भाऊ. सगळ्यांची नावं सारखी राहत नाही. आवडीनुसार कोणाला काय नाव आवडेल याचा काय भरोसा. बरोबर आहे ना. काय कोणाला काही बी नाव आवडेल. नावानुसार लोक वागत नाही तो भाग सोडून द्या, पण आवडीनुसार नावासारखी माणसं राहतच नाही. काय झालं, आमच्या कजवाड्याला माहेर संत भेट नावाचा कार्यक्रम असायचा पूर्वी. त्या माहेर संत भेट नावाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी एका कीर्तनकाराला आमंत्रण दिलं. त्याचं नाव होतं काळे महाराज. काय नाव होतं? काळे. नाव त्याचं काळे होतं पप्पू, पण पोरगा तांब्याच्या तुकड्यासारखा चमकायचा. कळतं ना तुम्हाला कीर्तन. आणि नाव काय होतं? काळे. दुसऱ्या वर्षी दुसरे महाराज आले, त्याचं नाव होतं गोरे. कळते ना. त्याचं नाव होतं गोरे. तो इथला काळा होता. बुक्का कुठले होते मला कळे नाही. कळलं का तुम्हाला? नावानुसार काय कोणाचं राहत नाही बरं का. आवडीनुसार नावं वेगळी वेगळी. चला पुढे. आवडीनुसार प्रत्येकाचे नाव जसे वेगळे वेगळे आहेत ना भाऊ, तसे आवडीनुसार प्रत्येकाची वेशभूषा सुद्धा वेगळी वेगळी. सगळ्यांना सारखेच कपडे आवडतील असं काही नाही. कोणाला कोणते कपडे आवडतील, कोणाला कसे कपडे आवडतील, कोणाला आणि बहुधा कोणत्या का रंगाचे कपडे आवडत ना, मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. पण एक महत्वाचा विषय सांगणं गरजेचं आहे. पुरुषांना पुरुषांची वेशभूषा आवडली पाहिजे आणि स्त्रियांना स्त्रियांचे कपडे आवडले पाहिजे. हा विनोदाचा विषय नाही, हा संशोधनाचा विषय. काय झालं, पुरुषांनी महिलांच्या कपड्यावर अतिक्रमण केलं बुवा असं काही कुठे दिसत नाही, पण अतिक्रमण केलं ते महिलांनी पुरुषांच्या कपड्यावर. म्हणून नको त्या वाईट गोष्टी आपल्या कानावर पडतायत, याचं कारण ते आहे. कळतं तुम्हाला कीर्तन. आता मी पुढे असं सांगू शकतो. काय झालं, हे असे प्रकार काय घडतात, प्रकार बंद पडले पाहिजे. इकडे बारे कुठं चालू, तू जाऊच नको, जाऊ मी पाहतो त्यांना. तू कीर्तन ऐक. का रे ओट्यावर कोण बोलत रे? लोक कसं म्हणतात, हे सगळे अत्याचार बंद पडले पाहिजे, हे अत्याचार घडता कामा नये असं लोक जे प्रचार करतात, याला सांगतात त्याला सांगतात त्याला सांगतात. मी म्हणतो कोणाला बी सांगून काही फायदा नाही. तुम्ही घरापासून दुरस्त व्हा. बरं ना. काय झालं, एकाचा पलंगावर झोपला, त्याच्या डोक्यावर 200चा बल्ब आला होता. असा 200चा बल्ब. तो म्हणे उजेड मध्ये मला झोपच लागत नाही रे. तो उठला आणि डीपीवर गेला. दिवो पाडायला. मी त्याला म्हणतो चक्रम, डीपीवर जायचं काय कारण, तुझ्या शेजारीच बटन आहे ना, ते बंद कर ना. कळलं तुम्हाला. लोकांना दोष देऊ नका, तुम्ही घरातनं वेशभूषेवर लक्ष द्या. हे अत्याचार कमी होऊन जातील. काय या कपड्यांमुळे कोण कसे कपडे घाले त्याचे हाल बी बेकार होतात ना. मागे 2-3 वर्षापूर्वी पुण्याला माझं कीर्तन होतं. कीर्तनाचं रंगात आलं. लवितकर, अमृत जोशी सगळे आम्ही कीर्तनाला होतो. कीर्तन जोरात रंगात आलं आणि एक पोरगा बडबड करायला लागला. मी त्याला म्हटलं बोल नको रे. तो 1 मिनिट शांत राहायला, पुन्हा बोलायला लागला. मला थोडा रागत आला. म्हटलं मूर्ख आहे का, बोल नको. तो पोरगा काहीच बोलला नाही. त्या पोराच्या मागून एक ग्रस्त मला म्हणे, महाराज हे तो पोरगा नाही म्हणे. कळलं तुम्हाला. ते टी-शर्ट आणि पॅन्ट घालेल, मला काही कळलंच नाही ते. मी म्हटलं त्या बोलणाऱ्याला मला माफ करा, म्हटलं मला कळलं नाही. तुम्ही त्याचे वडील का? नाही म्हणे मी त्याची मम्मी आहे. तिना कपडा तशाच होतात ना, ते सांगितलं मी. कळते ना तुम्हाला. आता वेशभूषा सुद्धा प्रत्येकाची वेगळी वेगळी. आता विनोद वजा करा. नाव जशी आवडीनुसार वेगळे वेगळे, वेशभूषा पण आवडीनुसार वेगळी वेगळी. आणि याच्या पुढे ज्ञानेश्वर महाराज सखोल चिंतन मांडतात. वर्तनेही अनाने, प्रत्येकाचं वागणं सुद्धा वेगळं वेगळं. वागण्याचे 3 प्रकार सांगेल. उंच दर्जाची वर्तणूक वेगळी, मध्यम दर्जाची वर्तणूक वेगळी आणि नीच दर्जा वेगळाच असेल. वागण्याची 3 पद्धती. कसे वागतात काही लोक ते पण सांगतो. एक माणूस असा आहे, आपल्याला कोणी किती त्रास दिला तरी आपण त्याला त्रास देऊ नये, ही एकाची वर्तणूक आहे. त्याचं मत असे, आपल्याकडनं कोणत्याही जीवमात्राला त्रास होता कामा नये. न जाणो तुकोबारायांचा अलौकिक सिद्धांत गाथ्यामध्ये महाराज सांगतात, कोण्याही जीवाचा
आतड्या तुडी जाते तुम्ही भाऊ. बरं, एक वर्ग असा आहे, आपल्यामुळे कोणाला त्रास नको. कोणी आपल्याला त्रास दिला तर देऊ द्या, पण आपण कोणाला त्रास द्यायचा आणि ही उंच दर्जाची वर्तणूक आहे. दुसरा असा आहे ना, तो म्हणजे मी स्वतःहून कोणाला त्रास देत नाही, पण आपल्याला कोणी त्रास दिला रे दिला की त्याला सोडत नाही, ही मध्यम वर्तणूक आहे. असा पण वर्ग आहे ना, मला कोणी त्रास दिला की बस, ही मध्यम वर्तणूक आहे. आणि नीच वर्तणूक अशी, कोणी त्रास देव नाही ते नको देव, कळलं ना आता. पण यांचा पिंडच असा आहे, जाय तिकडे पिढी लोक, तिथे गेला की तिथे लोकांना दुःख देतात. ऐका, महत्वाचं सांगतो, गाव जरी लहान असेल पण जे क्षेत्रामध्ये सांगेल ना ते इथे सांगतोय. आता आळंदी क्षेत्रासारख्या ठिकाणी जे कीर्तन करतो ना ते आता इथे सांगतो. तिसरा वर्ग असा आहे, कोणी आपल्याला त्रास दिला काय न दिला काय, पण त्याला वळणच तसं पडेल, तिकडे गेला की तिकडे लोकांना दुःख देतो, त्रासच देतो. बरोबर आहे ना. बरं, दुसरा मुद्दा असा आहे, त्याने असं ठरवलं आपण लोकांना त्रास द्यायचा नाही, असं जरी ठरवलं तरी असं करण्यात लोकांना त्रास आहे. याच्याकरता तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगतो, म्हणजे सगळ्यांना कळेल. काय झालं, एका गावाच्या चौकामध्ये एकाचं असं घर होतं. वयोवृद्ध म्हातारा होता. त्याच्या अंगणातनं लोकांची ये जा होती. लोक अंगणातनं ये जा करायचे ना, काही कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही, पण तो लोकांना येणाऱ्या जाणाऱ्यांना शिव्या द्यायचा. कळते ना आता विषय कसा आहे. अजून तानपुरा कमी ठेवा थोडासा. येणाऱ्या जाणाऱ्यांना तो शिव्या द्यायचा, काही नाही. बरं, शिव्या बी असा द्यायचा, डबल एक सुद्धा येऊ देत नव्हता पांडवांना. डबल शिवी येऊ देत नाही. फार झाला तर एखाद्या कीर्तनकाराचा अभंग डबल येईल, पण शिवीने डबल येऊ देतो, असा पॉवरफुल गडी होता. पण लोकांनी त्याच्या शिव्या दीर्घ काळपर्यंत ऐकल्या. महाराज, लोक म्हणे नालायक जे, जाऊ द्या आता, करता काय, देतो शिव्या तर देऊ द्या. पुढे प्रकार असा झाला, त्याच्या स्वतःच्या ध्यानात आलं की मी आयुष्यभर लोकांना शिव्या देत असल्यामुळे माझं वय झालं, पण मी दुरस्त झालो नाही, वयाच्या प्रबोधे विचाराच्या नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की मला गावामध्ये कुत्र सुद्धा बरं म्हणायला तयार नाही. ऐका आता, बरोबर ऐका, कुत्र मला चांगलं म्हणत नाही, त्याला पश्चाताप झाला. आणि त्याने आपल्या मुलांना जवळ केलं, म्हणे पोरो, म्हणे काय, मी आयुष्यभर वाईट वागलो, चांगलं कधी वागलोच नाही, मला गावामध्ये कोणीच बरं म्हणत नाही, पण कदाचित माझं आयुष्य संपुष्टात आल्यासारखं पोरो, मी जर मेलो ना तर तुम्ही तरी असं वागा की नंतर मला लोकांनी चांगलं म्हणावं. काय भावी, कळलं का तुम्हाला? नंतर लोकांनी मला चांगलं म्हणावं. आता लोक चांगलं म्हणते, पण मेले, याला मरणोत्तर पुरस्कार असे म्हणतात. काय त्याचं नशीबच असं, 8 दिवसात खरंच म्हातारा मेला. अंतविधी, राख आणि पंचक्रिया सगळा कार्यक्रम आवरला. आणि 5व्या दिवशी 10वं झाल्यावर एक पोरगा त्या मोठ्या भावाला म्हणे, का रे भाऊ, म्हणे काय, आपला बाप 15 दिवसापूर्वी असं बोलला होता, मला कोणीच चांगलं म्हणत नाही, पण मी मेल्यावर लोकांनी मला चांगलं म्हणावं, असं तुम्ही काहीतरी काम करा. तो म्हणे बरोबर आहे, आपला बाप असं बोलला, म्हणे मग आपण केलं पाहिजे ते, आता बापाला लोकांनी चांगलं म्हणावं. मग त्यांनी काय केलं, उद्यापासून प्रयोग राबू म्हणे. मग आता 7-8 दिवस झाले ते बापाला जाऊन, लोक दारावर यायचे. आपल्याकडे येणं पद्धती, लोक दारावर यायचे. पवार साहेब, लोक दारावर आले की त्यांनी काय केलं, बापाला चांगलं म्हटलं पाहिजे ना, घरामध्ये घ्यायची, त्यांना दार बंद करायची, 4 भाऊ काठ्या काढायची आणि दारावर येणाऱ्याला बेदम मारायचे. ते दारावर येणारे मार खाल्ल्यावर म्हणे, का रे तो चांगला होता रे. भाव कळतोय ना तुम्हाला, कीर्तन कळते ना, तो चांगला होता रे. हा एक स्वतंत्र वर्ग आहे. आयुष्यात याला चांगलं वागणे कधी माहितीच नाही. आवडीनुसार वागणं वेगळं वेगळं, आवडीनुसार आहार वेगळा, आवडीनुसार सगळ्या गोष्टी वेगळ्या, हे सगळे प्रकार आवडीनुसार वेगळे वेगळे असतात. त्यात पुन्हा वेदबाह्य असे काही प्रकार आहेत, त्यात पामर आहे. हे तुम्हाला अवघड दिले ऐकायला, पण ऐकत राहा. पामर आहे, विषयी आहे, मुमुक्षु आहे आणि मुक्त आहे. त्यात पामराची आवड वेगळी, विषयीची आवड वेगळी, साधकाची आवड वेगळी आणि मुक्ताची आवड वेगळी.
पामराला काय आवडतं? फक्त विषय भोगणे पामराला आवडतं. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म केले मग स्वर्ग सुख भोगीजे मनोर, ही पामराची आवड आहे. विषयला काय आवडतं? विषय भोगणे ही पामराची आवड आहे. साधकाला काय आवडतं? साधकाची आवड असे जन्म मरणातील दशा प्राप्त व्हावी आणि मी मुक्त झालो पाहिजे, मी मुक्त झालो पाहिजे, ही कुणाची आवड आहे? साधकाची आवड आहे. याच्याकरता प्रमाण आहेत गाथ्यामध्ये. हे पोरं लहान आहेत म्हणून मी जास्त म्हणणार नाही, पण तरी तुम्हाला सगळ्यांना आकलन झालं पाहिजे. त्याच्याकरता म्हणतो साधकाची आवड कशी आहे? पप्पू महाराज, मी उद्धार झालो पाहिजे. जन्म मरणात मी उद्धार पावेना, हे काय कृपा करील नारायण, कृपा करील नारायण. हे ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. हा करा समाधान चित्त माझे, काय खंडाईल कर्म, काय पारुचातील धर्म धर्म. चित्त माझे काय खंडाईल कर्म, पारुचातील कर्म. हे काय मी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय मी कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. अरे टाळी वाजा याच्याकरता. इतकं अवघड प्रमाण हे नाटाच्या अभंगातलं प्रमाण आहे. कितीतरी कीर्तनकारांना नाटाच्या अभंग माहिती नाही. नाट नाही पाठ, पण इथला ताट बर का. सांगेल पुढे, आता वेळ नाही मला ते सांगायला. लहान पोरग आहे पण नाटाचा अभंग म्हटला. त्यातलं प्रमाण म्हटलं असं होतं, ही साधकाची आवड आहे बरे बाळ. कोणाची? साधकाची. त्याच्या पुढे एक उभी असे, कैये बिरडे फिटेल कैतो स्वामी भेटेल, युगाव निवडील निमिषमाणी, ही त्याची आवड आहे, साधकाची आवड आहे. आणि त्याच्याकरता तुझे प्रमाण म्हटलं ना, त्याचं दुसरं चरण असे, कैये खंडा येईल कर्म, पारुषतील धर्मा धर्म, कासयाने कळेल वर्म, मनोनिश्रम वाटतसे काय स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल मधी. वा रे वा, इतकं पोराने पाठ केलं, हे काही कमी नाही. मागे एका कीर्तनकाराला विचार, म्हटलं काय रे ती मदालसा कोण होती? तो म्हणे ख्रिश्चन समाजनी बाई होती, तुला ठोकायला पाहिजे म्हणतं. मदालसा ख्रिश्चन समाजनी बाई होती सर का. ही अक्कल नाही. हे संस्थेतले पोरं वाया जात नाही, कमी का वय असे ना, पण वाया जात नाही ते पोरं. साधकाला काय आवडतं? मी मुक्त झालो पाहिजे, साधकाला आवडतं. चौथा नंबर आहे मुक्त. त्या मुक्ताला काय आवडतं? पण मुक्त कोणाला म्हणतात ते सांगतो. जन्म मरणाती दशा प्राप्त झाल्यावर वैकुंठ धाम ज्यांनी प्राप्त केलं त्याला मुक्त असे म्हणतात. पण तो वैकुंठ धाम जो आहे ना, त्याला आवड शिल्लक नाही. म्हणे का बरं? चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही, त्याला कर्तव्य नाही म्हणून त्याला आवड नाही. त्याच्याकरता दुसरे प्रमाणात पोरो, काम नाही काम नाही झालो पायी रिकामा. दुसरं प्रमाणे आता निशंतीने पावलो विसावा, खुंटल्या धावा तृष्णेची या. आणि चौथं प्रमाणे सुखे मी निजलो गा, शून्य सारो नि तेथे त्रिकूट शिखरी गा, दान मिळे आहे ते. ध्यानात आलं तुमच्या? हा मुक्त आहे. आणि पुढे एक साधू आहे, त्याचं नाव आहे जीवनमुक्त. जीवनमुक्त. जीवनमुक्ताला काय आवडतं? तो मुक्त झालेला असतो, वैकुंठात राहतो आणि वैकुंठातून असा खाली पाहतो. मृत्यू लोकाकडे पाहिल्याच्या नंतर त्याच्या ध्यानात येतं, अरे मी स्वतः तर मुक्त झालो, पण मृत्यू लोकातले सगळा समाज भवसागरामध्ये बुडतो आहे, यांचे हाल होत आहेत, हे नरकामध्ये जात आहेत. हा प्रकार त्यांना डोळ्याला पाहल्या जात नाही. बुडत हे जन न देखवे डोळा,
येतो कळवळा म्हणून या. हा यांचा कळवळ आल्यामुळे ते स्वतःहून वैकुंठाचा विविध त्याग करतात आणि मृत्यू लोकामध्ये अवतार घेतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देहा कष्टवेती परोपकारे, देहा कष्टवेती परोपकारे, देहा कष्टवेती परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. या कष्टवेती परोपकारे, देह कष्टवेती परोपकारे, देह कष्टवेती परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. साधू होता ते अवतीर्णे, जगत कल्याणाकरिता वैकुंठाचा विधिवत त्याग करतात आणि मृत्यू लोकामध्ये येतात. त्यांना जीवनमुक्त साधू असे म्हणतात. त्या जीवनमुक्त साधूंना काय आवडतं ते तुम्हाला आता सांगतो. जीवनमुक्त पहिले साधू ज्ञानेश्वर महाराज, त्यांना काय आवडत असेल तर माऊली म्हणतात, माझ्या जीवीची आवडी ही ज्ञानोबारायांची आवड आहे. ज्ञानोबाराय महाराज ह्या संप्रदायाचे पाया, ज्ञानदेवे पाया. पाया जे त्यांना जर जीवीची आवड ही आहे, तर आता कळस तुकोबार आहेत त्यांच्याकडे आपण पाहिलं पहिले. तुका झालाच आहे, महाराज कळस होते. मग तुकाराम महाराजांना काय आवडत होतं? महाराजांच्या आवडीचे प्रकार सांगतो तुम्हाला. आवडे पंढरी, भीमा, पांडुरंग, चंद्रभागा, लिंग, पुंडलिक, हे जरी तुकोबारांना आवडत होते, पण आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, त्यांनी मला देवा सांगायचं म्हणे, मला काय आवडतं? आईशे आवडते मना. आजचा अभंग असा आहे ना, मला असं आवडतं म्हणे. नेम असा आहे, जिथे जे शब्द आले की जे शब्द ते शब्द अपेक्षित आहे, जिथे हे शब्द आले की हे शब्द के शब्द अपेक्षित आहे, जिथे आयशे शब्द आला की आयशे शब्द कैसे शब्दाची अपेक्षा करतो. महाराज सांगतात, ऐसे आवडते मना, माझ्या मनाला असं आवडतं. प्रतिशब्द असा आहे, कैसे आवडते मना. असं एकाने विचारलं, म्हणजे देवानेच विचारलं, तर त्याला उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणा, देववास चित्ते, 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 देववास चित्ते. देववास चित्ते, 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 देववास चित्ते. त्याची गडा विसंगाती, त्याची गडा विसंगाती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. त्याची गडा विसंगाती, त्याची गडा